अशा छान रेसिपी बघण्यासाठी सरोज फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया. आज आपल्याला बनवायचा आहे दाल पालक तडका. त्याच्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते आता आपल्याला इथं बघून घ्यायचं आहे. आणि रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने घरातल्या साहित्यामध्ये बनवलेली आहे. चला तर मग करूया एक नवीन रेसिपीला सुरुवात. त्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते इथं आता आपल्याला बघायचं आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी कढाई घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मी 3 स्पून तेल टाकून घेतलेलं आहे. गरम होऊ द्यायचं आहे. 1 स्पून राई मस्टर्ड सीड टाकलेलं आहे. तडकू द्यायचं आहे. क्युमिन सीड टाकलेलं आहे. जिरं 1 स्पून तडकू द्यायचं आहे. लसण टाकलेला 2 स्पून बारीक केलेला तडकू द्यायचा आहे. 4 हिरव्या मिरच्या चिरलेल्या बारीक केलेल्या टाकलेल्या आहे. व्यवस्थित तडकू द्यायचे आहे. 1 टोमॅटो टाकलेला आहे चिरलेला. व्यवस्थित आता भाजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे सर्व परतून घ्यायचं आहे. 1 स्पून लाल चटणी टाकलेली आहे. अर्धा स्पून हळद टाकलेली आहे. 1 स्पून धना पावडर टाकलेली आहे आणि 1 स्पून गरम मसाला टाकलेला आहे. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने अर्धा स्पून हिंग टाकलेला आहे. स्वादनुसार नमक घेतलेला आहे. मीठ घेतलेला आहे. मिक्स करून घ्यायचे. पालक स्वच्छ धुवून घेतलेलं होतं आणि चिरलेला होता ते टाकून घेतलेलं आहे. आता व्यवस्थित परतून घ्यायचंय. अशा पद्धतीने परतवत चालायचंय. बघा इथं व्यवस्थित पालक परतून झालेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला जी डाळ शिजवायला ठेवलेली होती तुरीची, ती डाळ आता आपल्याला टाकून घ्यायची. इथं टाकून घेतलेली आहे. अशा पद्धतीने ही डाळ शिजवलेली आहे. इथं बघा व्यवस्थित बघा एवढीच डाळ आपल्याला शिजवायची आहे पालकमध्ये. नंतर जेव्हा आपण पालकमध्ये डाळ टाकतो तेव्हा ती परत शिजत असते, म्हणून एवढीच डाळ आपल्याला शिजवायची आहे. परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आलटीपलटी भाजी करून घेतलेली आहे. आता आपल्याला या भाजीला तडका द्यायचा आहे. तडका देण्यासाठी इथं मी तेल गरम करून घेतलेलं आहे 2 स्पून आणि 2 स्पून लसूण घेतलेला आहे. तडकू द्यायचं आहे लसणला चांगलं. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला 1 स्पून लाल चटणी टाकायची आहे. टाकून घेतलेली आहे. अर्धा स्पून हळद टाकून घेतलेली आहे. अर्धा स्पून धने पावडर टाकून घेतलेली आहे. आता आपल्याला या भाजीला तडका देऊन घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने दाल पालक तडका तयार करून घेतलेला आहे मस्तपैकी. खूप छान आलेली ही भाजी. तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून बघा. तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. अगदी घरातल्या
बेसिक सामानमध्ये ही रेसिपी मी बनवलेली आहे. मस्त, खूप छान. चला तर मग अशा छानपैकी रेसिपीमध्ये पुढच्या रेसिपीत भेटूया. एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे अशा पद्धतीने भाजी. बघा, खूप छान, मस्त. अशा छान रेसिपी बघण्यासाठी सर्वच फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये अशा छानपैकी. रेसिपी कशी आली आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही करूनसुद्धा बघा, तुम्हाला नक्की आवडेल.